असं म्हणतात की सगळ्यात पवित्र आणि जिव्हाळ्याचं नातं असतं आई वडिलांचं आणि मुलांचं। त्याही मध्ये जर ती मुलगी असेल तर ती लग्नाआधी आई वडिलांवर जेवढं प्रेम करत असेल त्याच्या दुप्पट ते तिप्पट प्रेम लग्नानंतर आई वडिलांवर करत असते। पण ह्याच नात्याला काळीमा फासणारी अशी एक सत्य घटना आज आपण बघणार आहोत। 2019 साली घडलेली ही घटना दिल्लीतील नांगलोई भागामधली। या भागामध्ये जागीर कौर आणि गुरमीत सिंग नावाचं एक वयस्कर दाम्पत्य राहत होतं। या दाम्पत्याला 4 मुलं होती, 2 मुलगी आणि 2 मुलगे। यातील सोनिया ही सर्वात थोरली मुलगी। सोनिया सकट 4ही भावंडांचं लग्न झालं होतं। मोठा भाऊ लग्न होऊन कुवेतला स्थायिक झाला होता, तर धाकटा भाऊ लग्नानंतर आई वडिलांपासून सेपरेट राहत होता। सगळ्यात धाकटी बहीण पंजाबला लग्नानंतर सेटल झाली होती। सोनियाचंही लग्न झालं होतं, पण सोनियाचं तिच्या नवऱ्याबरोबर पटत नसल्यामुळे ती माहेरी निघून आली होती। सोनियाचं जरी तिच्या नवऱ्याशी पटत नसलं तरी सोनियाच्या आई वडिलांचे जावयाशी अतिशय चांगले संबंध होते। तसं सगळं काही ठीकठाक चाललं होतं, सोनियाच्या आई वडिलांबरोबर छान जमत होतं। पण तरीही 2 मार्च 2019 पासून सोनियाचे आई आणि वडील जागीर कौर आणि गुरमीत सिंग दोघंही अचानक बेपत्ता झाले। 1 ते 2 दिवस आई वडिलांचा भरपूर शोध घेतल्यानंतर सोनियाने नाईलाजाने नांगलोई भागातील पोलीस स्टेशनमध्ये आई वडिलांची मिसिंग कंप्लेंट नोंदवली। नांगलोई भागातच एक अतिशय खोल आणि अतिशय घाणेरडा असा एक नाला आहे आणि ह्या नाल्यावर आहे एक पूल। या पुलावरनं येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ चालू असते। या पुलावरूनच जाणाऱ्या एका माणसाने 8 मार्च 2019ला या नाल्याच्या पाण्यामध्ये तरंगणारी एक मरून रंगाची सूटकेस बघितली। ही सूटकेस अर्धी पाण्यावर तरंगत होती तर अर्धी पाण्यामध्ये बुडली होती। या सूटकेसमध्ये नक्की काय असेल, ही इतकी मोठी सूटकेस या पाण्यामध्ये कोणी टाकली असेल, ह्याच्यामध्ये काही विचित्र गोष्ट तर नसेल ना? या भीतीने त्या माणसाने लगेचच दिल्ली पोलीस स्टेशनला ह्या मरून रंगाच्या सूटकेसची माहिती दिली। पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि तेथे त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं। सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही सूटकेस पाण्याबाहेर काढण्यात आली। आता बघणाऱ्यांची आजूबाजूला खूप गर्दी जमली होती। पोलिसांनी जेव्हा ही सूटकेस उघडली तेव्हा बघणाऱ्यांच्याच काय पण पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण या सूटकेसमध्ये एका कोंबून भरलेल्या वयस्कर महिलेचं मृत शरीर पोलिसांना बघायला मिळालं। ती महिला कदाचित या सूटकेसमध्ये मावत नसल्यामुळे त्या महिलेचे हात आणि पाय तोडून मोडून तिला कोंबून ह्या बॅगेमध्ये भरण्यात आलं होतं। हे क्रूरपणाचं कृत्य बघून नक्कीच हा मामला मर्डरचा आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं। पोलिसांनी लगेचच त्या मृत महिलेला पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिलं। पोस्टमॉर्टम मधून आलेल्या रिपोर्ट्सनुसार या महिलेचा खून झाला होता गळा आवळून आणि ह्या महिलेचा विसरा पोलिसांनी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवून दिला। आता पोलिसांच्या समोरचं मुख्य काम होतं ह्या मृत महिलेची ओळख पटवणं आणि त्यासाठी रुटीन प्रमाणे पोलिसांनी सर्व आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला या मृत महिलेचे फोटो पाठवले आणि ह्या महिलेची कोणतीही मिसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनला नोंदवली गेली आहे का ह्याची माहिती काढायला सुरुवात केली आणि काही तासातच या महिलेची ओळख पटली। या महिलेचं नाव होतं जागीर कौर आणि ह्या महिलेची मिसिंग कंप्लेंट नांगलोई भागातील पोलीस स्टेशनला तिच्याच मुलीने म्हणजे सोनियाने नोंदवली होती। सोनियाने नोंदवलेल्या कंप्लेंटनुसार सोनियाची आई जागीर कौर आणि तिचे वडील गुरमीत सिंग हे दोघेही 2 मार्च पासून बेपत्ता होते। तर पोलिसांना एकच प्रश्न पडला की जर सोनियाने आई आणि वडील या दोघांची मिसिंग कंप्लेंट नोंदवली आणि जर डेड बॉडी फक्त जागीर कौरची मिळाली आहे, ह्याचाच अर्थ असाही होऊ शकतो की गुरमीत सिंगने म्हणजे सोनियाच्या वडिलांनी सोनियाच्या आईचा खून केला, त्याच्यानंतर तिचं मृत शरीर या सूटकेसमध्ये भरून ही सूटकेस नांगलोईच्या नाल्यामध्ये टाकली आणि आता ते स्वतः फरार असून ते कुठेतरी लपून छपून राहत असावे। ह्या अनुषंगाने पोलिसांनी सोनियाकडे, आजूबाजूच्या लोकांकडे, त्याचप्रमाणे सोनियाच्या भावंडांकडे सोनियाच्या आई वडिलांचे एकमेकांशी संबंध कसे होते ह्याची चौकशी करण्यास सुरुवात केली। पण केलेल्या चौकशीनुसार पोलिसांच्या समोर अशी माहिती आली की सोनियाचे आई आणि वडील या दोघांच्या मधले संबंध अगदी चांगले होते, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं नव्हती आणि त्यामुळे गुरमीत सिंगनी जागीर कौरचा खून केला असेल हा अँगल पोलिसांना सोडून द्यावा लागला। मग गुरमीत सिंग नक्की गेले तरी कुठे, या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की जर जागीर कौरची डेड बॉडी ह्या नाल्यामध्ये सापडली आहे त्या अर्थी गुरमीत सिंगची डेड बॉडी ही ह्या नाल्यातच कुठेतरी असणार। यासाठी या अधिकाऱ्याने पोलिसांच्या टीमला या नाल्यामध्ये अगदी खोलवर कसून तपास करण्याचे आदेश दिले। सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांच्या टीमने या नाल्यामध्ये अगदी खोलवर शोध घ्यायला सुरुवात केली। नाला अतिशय खोल असल्यामुळे ह्या तपास कामाला बरेच तास गेले, पण जवळजवळ 8 तासानंतर पोलिसांच्या आणि सफाई कामगारांच्या मेहनतीला यश आलं।
सफाई कर्मचाऱ्यांना नाल्यामध्ये अतिशय खोलवर पाण्यामध्ये दबून राहिलेली एक हिरव्या रंगाची सूटकेस मिळाली. त्यामध्ये त्यांना मिळालं गुरमीत सिंगचं मृत शरीर. जागीर कौर प्रमाणेच गुरमीत सिंगनाही अगदी हात पाय तोडून ह्या बॅगेमध्ये कोंबून भरण्यात आलं होतं. आता दोन्ही बॉडीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सोनियाला बोलावून घेतलं. दोन्ही बॉडीची हालत खूप खराब होती आणि त्यामुळे बघता क्षणी हे माझे आई वडील नाही असं स्पष्टपणे सोनियाने पोलिसांना सांगितलं. कधी कधी अगदी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे नातेवाईक शॉकमध्ये असतात आणि अशा वेळेला ते डेड बॉडीची ओळख पटवू शकत नाही. यासाठी पोलिसांनी सोनियाच्या नवऱ्याला बोलावून घेतलं. सोनियाचा नवराही सुरुवातीला खूप कन्फ्यूज झाला, पण थोड्या वेळातच त्या स्त्रीच्या अंगावर असलेले दागिने बघून सोनियाच्या नवऱ्याने हेच माझे सासू सासरे आहेत अशी ओळख पोलिसांना पटवून दिली. पोटची मुलगी आई वडिलांना ओळखू शकली नाही, परंतु जावयाने मात्र सासू सासऱ्यांना लगेच ओळखलं. अर्थात पोलिसांच्या मनामध्ये ह्या क्षणीच सोनियाबद्दल संशय उत्पन्न झाला. परंतु ह्या गोष्टीकडे पोलिसांनी फारसं लक्ष न देता तपासाचं काम पुढे सुरू ठेवलं. आई वडिलांच्या मृत्यूमुळे सोनिया पूर्णपणे कोलमडून गेली होती. रडून रडून सोनियाची अवस्था खराब झाली होती. पण तरीही पोलिसांनी सोनियाकडे, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे ह्या खुनाबद्दल चौकशी सुरूच ठेवली होती. ह्या दाम्पत्याचे कोणाबरोबर वाईट संबंध आहेत का, ह्या दाम्पत्याचे कोणी दुश्मन आहेत का, याचा पोलीस सतत शोध घेत होते. सोनियाच्या नवऱ्याकडेही पोलिसांनी चौकशी केली, परंतु सोनियाच्या नवऱ्याने दिलेल्या स्टेटमेंटने पोलीस चक्रावून गेले. सोनियाच्या नवऱ्याने सांगितलं की कदाचित हा खून सोनियाने केला असण्याची दाट शक्यता आहे, कारण सोनिया पैसा आणि प्रॉपर्टीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. अर्थात सोनियाचे आणि तिच्या नवऱ्याचे संबंध फारसे चांगले नाहीत हे पोलिसांना ठाऊक होतं आणि त्यामुळेच तिचा नवरा तिच्यावर भलते सलते आरोप करत असावा असा संशयही पोलिसांना आला. तरीही पोलिसांच्या संशयाच्या रडारमध्ये दोघंही होते, सोनियाचा नवरा आणि सोनिया. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे केलेल्या चौकशीमध्ये पोलिसांना असं कळलं की 20 ते 21 फेब्रुवारी नंतर गुरमीत सिंगला कोणत्याही शेजाऱ्याने दिल्लीमध्ये पाहिलेलं नाही. त्याचप्रमाणे पोलिसांनी सोनियाच्या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीमध्ये पोलिसांना असं कळलं जागीर कौर ही 20 फेब्रुवारीला तिच्या पंजाब मधल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती आणि ती 1 मार्चला दिल्लीमध्ये परतली. याचाच अर्थ सोनियाचे वडील गुरमीत सिंग हे 20 ते 21 फेब्रुवारी पासून बेपत्ता झाले होते, तर सोनियाची आई ही 2 मार्च पासून बेपत्ता झाली होती. सोनियाने पोलीस कंप्लेंट मात्र केली 4 मार्च 2019ला, तब्बल 11 दिवसांनी. आता मात्र पोलिसांना सोनियाचा संशय यायला लागला. पोलिसांनी सोनियाला चौकशीसाठी म्हणून बोलावून घेतलं आणि ह्याबद्दल जेव्हा त्यांनी सोनियाला विचारलं तेव्हा सोनियाने उत्तर दिलं की मला वाटलं पप्पा कोणत्या तरी नातेवाईकांकडे गेले असतील, कदाचित आईला भेटायला पंजाबला गेले असतील तर येतील म्हणून मी शांत राहिले. जेव्हा माझी आई 2 मार्च पासून बेपत्ता झाले तेव्हा मात्र मी घाबरले, त्यांचा सगळीकडे शोध घेतला, परंतु ते मला कुठेच सापडले नाहीत आणि म्हणून मी 4 मार्च 2019ला नांगलोई भागातील पोलीस स्टेशनला येऊन पोलीस कंप्लेंट नोंदवली. अर्थात सोनियाचं हे उत्तर पोलिसांना फारसं पटलं नाही, पण तरीही पुराव्याअभावी पोलिसांना सोनियाला सोडून द्यावं लागलं. पण पोलिसांनी सोनियाचे आणि सोनियाच्या नवऱ्याचे दोघांचेही कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली. पोलिसांच्या समोर आलेल्या कॉल डिटेल्स मध्ये पोलिसांना सोनियाच्या नवऱ्याबद्दल काहीही संशयास्पद मिळालं नाही, परंतु सोनियाच्या कॉल डिटेल्स मध्ये मात्र एका नंबरनी पोलिसांचं लक्ष वेधून घेतलं. या नंबरवर सोनियाने बऱ्याच वेळा फोन केले होते आणि या नंबरवरूनही सोनियाला बराच वेळ फोन आले होते. दिवसामध्ये बरेच तास सोनिया या फोन नंबरवर बोलत असायची. हा नंबर कोणाचा आहे ह्याचा शोध जेव्हा पोलिसांनी घेतला तेव्हा पोलिसांना असं आढळलं की हा नंबर लखनौ मधल्या प्रिन्स नावाच्या माणसाचा आहे. पोलिसांनी जेव्हा प्रिन्स बद्दल सोनियाला विचारलं तेव्हा सोनियाने सांगितलं की हा माणूस माझ्या फक्त ओळखीचा आहे, तो लखनौ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करतो आणि माझं त्याच्याशी फक्त जॉब संबंधी बोलणं होत असतं, बाकी काहीही नाही. अर्थात सोनिया खोटं बोलते हे कॉल डिटेल्स वरून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना कळलं होतं. पोलिसांनी सोनियाला अजून एक प्रश्न विचारला की प्रिन्सला तू शेवटचं कधी भेटली होतीस. यावर सोनियाने उत्तर दिलं की आम्हाला भेटून बरेच महिने झाले. अर्थात सोनिया इथेच फसली. सोनिया पोलिसांशी खोटं बोलत होती, कारण पोलिसांनी प्रिन्सचेही कॉल डिटेल्स आणि लोकेशन डिटेल्स काढले होते आणि प्रिन्सच्या लोकेशन डिटेल्सवरनं पोलिसांना ही माहिती मिळाली होती की 20 आणि 21 फेब्रुवारीला त्याचप्रमाणे 1 आणि 2 मार्चला लखनौला राहणारा प्रिन्स दिल्लीमध्ये होता आणि प्रिन्सचं लोकेशन होतं सोनियाचं घर. जागीर कौर आणि गुरमीत सिंग बेपत्ता होण्याच्या डेट्स आणि प्रिन्सचं लखनौ मधून दिल्लीला येणं ह्या डेट्स सारख्या असल्यामुळे ह्या खुनाशी प्रिन्सचा काही ना काहीतरी संबंध आहे याचा अंदाज पोलिसांना आल्यावर पोलिसांनी प्रिन्सला चौकशीसाठी म्हणून दिल्लीला बोलावून घेतलं.
प्रिन्स समोर त्यांनी सोनियाचे आणि त्याचे सर्व कॉल डिटेल्स ठेवले, त्याचे लोकेशन डिटेल्स ठेवून त्याला प्रश्न विचारला की 20 आणि 21 फेब्रुवारीला त्याचप्रमाणे 1 आणि 2 मार्चला तू दिल्लीमध्ये सोनियाच्या घरात करत काय होतास? पोलिसांनी त्याची खूप सक्तीने चौकशी केली आणि त्यानंतर प्रिन्स पोलिसांपासून सत्य फार काळ लपवून ठेवू शकला नाही. पोलिसांना प्रिन्सने सर्व काही घडलेल्या गोष्टी सांगितल्या. आता पोलिसांनी सोनियाला चौकशीसाठी बोलावून घेतलं. सोनिया नेहमीप्रमाणे पोलिसांशी खोटं बोलून पोलिसांना गोल गोल फिरवत राहिली. पण जेव्हा पोलिसांनी सोनियाला प्रिन्स समोर उभं केलं आणि दोघांचीही एकत्र चौकशी करायला सुरुवात केली, तेव्हा मात्र पोलिसांना सत्य सांगण्यावाचून सोनियाकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. घडलेली कहाणी अशी होती की सोनियाचं जरी लग्न झालेलं असलं तरी तिचं तिच्या नवऱ्याशी फारसं पटत नव्हतं. नवऱ्याकडे सतत पैसे मागायला लागू नयेत म्हणून सोनियाने जॉब करायचं ठरवलं. हा जॉब शोधत असतानाच तिच्या नजरेला पडली प्रिन्सने पेपरमध्ये दिलेली ऍड. प्रिन्स लखनौमध्ये राहत होता, त्याचंही लग्न झालेलं होतं, पण त्याचं त्याच्या बायकोशी पटत नसल्यामुळे तो सेपरेट राहत होता. प्रिन्सचा लखनौमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय होता आणि हाच व्यवसाय दिल्लीत सुरू करावा या उद्देशाने त्यांनी पेपरमध्ये जाहिरात दिली होती आणि हीच जाहिरात सोनियाच्या नजरेला पडली आणि सोनियाची आणि प्रिन्सची या जाहिरातीतून ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रिन्सशी लग्न करावं आणि त्यानंतर दिल्लीला इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय प्रिन्स बरोबर सुरू करावा हे स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोनिया नवऱ्याला सोडून म्हणजे सासर सोडून माहेरी राहायला आली होती. ही खुनाची घटना घडण्या अगोदर गुरमीत सिंग त्यांचा दुबई मधला फर्निचरचा व्यवसाय बंद करून दिल्लीमध्ये परत आले होते आणि येताना त्यांनी स्वतः बरोबर ही एक हिरव्या रंगाची सूटकेस आणली होती ज्याच्यामध्ये ते प्रॉपर्टीचे कागद, त्यांची महत्वाचे इतर कागदपत्र आणि पैसे ठेवायचे. आणि ह्या सूटकेसमध्ये भरून सोनियाने आणि प्रिन्सने त्यांना नांगलोईच्या नाल्यामध्ये फेकलं होतं. सोनियाला प्रिन्सशी लग्न करायचं होतं पण तिच्या आई वडिलांची ह्या गोष्टीला अजिबात संमती नव्हती. प्रिन्सला दिल्लीमध्ये स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सोनियाची साथ तर मिळाली होती, पण आता त्या दोघांना गरज होती पैशांची आणि यासाठी सोनियाची नजर होती आई वडिलांच्या दिल्लीतल्या घरावर. तुम्ही हे राहतं घर विका, आपण भाड्याच्या घरात राहायला जाऊ आणि आलेला पैसा मला द्या. त्या पैशांनी मी आणि प्रिन्स दिल्लीमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय चालू करतो असं तिने आई वडिलांना वारंवार सांगितलं होतं, पण आई वडिलांनी तिचा हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. आपली भावंड आई वडिलांपासून दूर राहतात याचाच अर्थ ही आई वडिलांची सगळी संपत्ती केवळ माझीच आहे असं सोनियाचा फार मोठा गैरसमज होता. सोनियाने 2 वेळेला त्यांच्या राहत्या घरावर कब्जा मिळवण्याचाही प्रयत्न केला होता. सोनियाने राहत्या घराचे खोटे बनावट कागदपत्र बनवून प्रिन्सच्या सहाय्याने हे राहतं घर विकायचा प्रयत्न केला होता. अर्थात तिचा प्लान सक्सेसफुल झाला नव्हता. एकदा तर सोनियाने बँकेमध्ये जाऊन राहत्या घरावर कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी तिने गुरमीत सिंगच्या खोट्या सह्या केल्या होत्या. गुरमीत सिंग स्वतःची सही पंजाबीमध्ये करत असत, परंतु सोनियाने ही सही इंग्लिशमध्ये केली होती आणि त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक केल्या असल्यामुळे तिची ही चोरी पकडली गेली होती आणि तिच्या ह्या कृत्याची गुरमीत सिंगनी पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंटही केली होती. काहीही करून प्रिन्सशी लग्न करायचं आणि स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय दिल्लीमध्ये चालू करायचा हे सोनियाचं स्वप्न तिच्या आई वडिलांमुळे पूर्ण होऊ शकत नव्हतं आणि त्यामुळेच आई वडिलांचा काटा काढायचं तिने ठरवलं आणि प्रिन्सच्या मदतीने तिने आई वडिलांच्या खुनाचा प्लान आखला. प्रिन्सने ह्यासाठी त्याच्या 2 मित्रांना मदत म्हणून या खुनाच्या प्लान मध्ये सामील करून घेतलं. आता चौघही वाट बघत होते एका संधीची आणि ही संधी त्यांना मिळाली 20 फेब्रुवारीला जेव्हा जागीर कौर तिच्या नातेवाईकांकडे पंजाबला निघून गेली. गुरमीत सिंग आणि सोनिया दोघही घरामध्ये एकटे होते. अशा वेळेला संध्याकाळी सोनियाने गुरमीत सिंगना चहा करून दिला. अर्थात हा चहा साधा नव्हता, सोनियाने त्याच्यामध्ये झोपेची औषधं मिसळली होती. हा चहा पिताच गुरमीत सिंग गुंगीमध्ये गेले. लखनौवरून आधीच दिल्लीला येऊन बसलेल्या प्रिन्सला सोनियाने फोन करून बोलवून घेतलं. सोनियाने फोन करताच प्रिन्स त्याच्या मित्रांसकट घरामध्ये आला आणि त्याने सोनियाच्या समोरच गुरमीत सिंगचा गळा आवळून त्यांचा खून केला. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्याच हिरव्या सुटकेसमध्ये कोंबायचा या चौघांनी प्रयत्न केला, परंतु गुरमीत सिंग ह्या सुटकेसमध्ये मावत नसल्यामुळे त्यांनी त्यांचे हात पाय मोडून त्यांना अतिशय क्रूरपणे ह्या सुटकेसमध्ये कोंबलं आणि त्यानंतर सोनियाने आणि प्रिन्सने ही सुटकेस उचलली, ते बाईक
बाईकवर बसले आणि जवळच्याच नांगलोईच्या नाल्यामध्ये ही सुटकेस त्यांनी फेकली. पण फेकण्या अगोदर त्यांनी अतिशय जड वजनदार दगड या सुटकेसवर बांधले, जेणेकरून ही सुटकेस नांगलोईच्या नाल्याच्या पाण्यामध्ये तळाशी दबून राहील. आपला अर्धा प्लान सक्सेसफुल झाला. ह्या आनंदामध्ये सोनिया पुढचे 10 दिवस अगदी आरामात त्या घरामध्ये राहिली, आईची म्हणजे जागीर कौरची वाट बघत. 1 मार्चला जेव्हा जागीर कौर दिल्लीला परत आली तेव्हा अर्थातच तिने स्वतःच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच गुरमीत सिंग बद्दल जेव्हा सोनियाला विचारलं तेव्हा पप्पा आता थोड्याच वेळापूर्वी बाहेर गेलेत, येतील परत असं सांगून सोनियाने आईलाही चहा दिला, अर्थात गुंगीचं औषध घातलेला. जागीर कौर गुंगीत असताना सोनियाने परत एकदा फोन करून प्रिन्सला आणि त्याच्या मित्रांना बोलवून घेतलं. त्या चौघांनी परत एकदा जागीर कौरचा गळा आवळून खून केला आणि तिला सुटकेसमध्ये कोंबून भरलं. सुटकेसमध्ये ती राहत नसल्यामुळे तिचेही हात पाय मुडायला ह्या चौघांनी मागे पुढे बघितलं नाही. आणि त्याच्यानंतर प्रिन्सने आणि सोनियाने तिला परत एकदा नांगलोईच्या नाल्यामध्ये फेकलं बॅग सकट. पण अर्थात ह्या वेळेला ते त्या बॅगवर वजनदार दगड बांधायला विसरले आणि त्यामुळेच ही सुटकेस पाण्यावर येऊन तरंगायला लागली. आपला प्लान पूर्णपणे यशस्वी झाला. या आनंदातच दोघंही होते. आता आपल्याला लग्न करण्यापासून आणि आपला व्यवसाय चालू करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही ह्या भ्रमात ते होते. त्यांच्या ठरलेल्या प्लॅननुसार त्यांनी नांगलोईच्या पोलीस स्टेशनला जाऊन गुरमीत सिंग आणि जागीर कौरची मिसिंग कंप्लेंट नोंदवली. 8 मार्च 2019ला ही मरून रंगाची सूटकेस नांगलोईच्या नाल्याच्या पाण्यामध्ये दबून न राहता पाण्याच्या वर आली आणि ती तरंगताना एका माणसाला दिसली. सोनियाचं आणि प्रिन्सचं हे दुष्कर्म उघडकीला आलं. पुढे केलेल्या तपासामध्ये पोलिसांना एक फुटेज बघायला मिळालं आणि या फुटेजमध्ये 2 मार्चला पहाटे साधारण 2 वाजता सोनिया आणि प्रिन्स बाईकवरून मरून रंगाची सूटकेस घेऊन जाताना पोलिसांना बघायला मिळाले. अर्थातच या सूटकेसमध्ये होती सोनियाची आई जागीर कौर. प्रिन्सने आणि सोनियाने स्वतःच्या दुष्कर्माची माहिती पोलिसांना स्वतःच्या तोंडाने दिल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रिन्सचे 2 मित्र मात्र फरार होते. पोलिसांनी काही दिवसांनी त्यांनाही अटक केलं. स्वतः केलेल्या कृत्याबद्दल प्रिन्सला पश्चाताप होता, परंतु स्वतः केलेल्या कृत्याचा थोडाही पश्चाताप सोनियाला नव्हता. यानंतर सोनियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये एका पत्रकाराने तू आई वडिलांचा खून का केलास हा प्रश्न जेव्हा सोनियाला विचारला तेव्हा सोनिया ह्याच्यावर हसत उत्तर देत असताना बघायला मिळते. जागीर कौर आणि गुरमीत सिंगच्या अंत्यसंस्काराच्या वेळेलाही पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या सोनियाला तिथे नेण्यात आलं होतं. त्यावेळेला स्वतःच्या भावाला तिने सांगितलं की मी माझ्या आई वडिलांना मुक्ती दिली. खरं तर सोनियाला प्रिन्सशी लग्न करायचं होतं आणि त्यासाठी तिला आई वडिलांचा खून करण्याची कोणतीही गरज नव्हती, कारण तसंही ती नवऱ्याला सोडून आली होती आणि त्यामुळे प्रिन्सशी लग्न करून दिल्लीमध्ये ती कधी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकली असती. परंतु तिची नजर होती आई वडिलांच्या पैशांवर, प्रॉपर्टीवर. प्रॉपर्टीसाठी सोनिया इतक्या खालच्या थराला जाईल असं तिच्या आई वडिलांना कधीही वाटलं नसेल. प्रॉपर्टी आणि पैशाच्या मोहाने सोनियाला आंधळं बनवलं होतं आणि खरंच आई वडील आणि मुलगी ह्या नात्याला एक काळीमा फासणारी ही सत्य घटना आहे. या सत्य घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.